मन मंदिरा गजर भक्तीचा. हनुमंताचाही भेद घालवायचा होता बुद्धीतला. हे परमार्थिक अहंकार आहेत सगळे. मी रामाशिवाय कोणाला मानत नाही. काय आले आले आवर बघितलं तरी ते काय तिथल्या त्यात हे आले मारुतीराय आले. आल्याबरोबर लगेच हिला निरोप पाठवला सत्यभामेला की मला रामाचं रूप घ्यायचं आहे. कृष्ण भगवंतांनी निरोप पाठवला मला रामाचं रूप घ्यायचं आहे, तू जानकी होणे. हे निरोप सांगणारे कोण? नारद. त्यांचं काम असते इकडून पळायचं तिकडून पळायचं, तिकडून पळायचं तिकडून पळायचं. गेले काय हो म्हणले? नाही म्हणले सत्यभामा ऐसा आहे. नमस्कार म्हणले आपल्याला. नाही नाही म्हणाले असं आहे ते प्रभूंनी निरोप पाठवला आहे मी राम होणार आहे, तुम्ही जानकी होऊन या. त्यात काय म्हणले? मग ही साडी काढली, कपाट भरलं होतं सगळं. अशा शो केसेस भरलेल्या होत्या. आपल्या घरातल्या बायकांच्या एवढ्या तर काय गुलाबराव मान काय हलवत आहे. साध्या 5, 50, 100, 200 सहजण. आता इथे कृष्णाची म्हणजे मग ही घेऊन बघितली. जानकी दिसते का? ही घेऊन बघितली. जानकी दिसले का? 50 साड्या बघितल्या. कशी दिसते? हे तोंडातल्या तोंडात बोलले. जानकीच्या दाशीसारखी सुद्धा काय करा. आणि इकडे निरोप नारदा अजून जानकी आली नाही. नारदा अजून सांगा त्यांना. गंमत आहे. शेवटी ढीग लागला साड्यांचा. घड्या घालायला 10 दाशी आल्या पण ही काही जानकी दिसे ना, कारण नव्हतीच ना. हे तिला कळलं नाही. ते कळल्याकरता जानकी व्हावं लागतं. ही नेणती होती, तिला कसं कळावं? कळण्याकरता जानकी जाणणं काय आहे ते, काय आहे ते जाणणं. प्रभू काय आहे, प्रेमाची प्रतीती काय आहे, परमार्थ काय आहे, त्याला जानकी जानकी जानकी. मग त्यात काही नाही. आईसाहेब नारदा तिचे आधी ते सत्यभामा काही येत नाही. आईसाहेबाकडे जा. मग आईसाहेबाला बोलवलं. अहो म्हणे प्रभूने बोलवलं आहे. काय? काही नाही म्हणाले. ते मारुतीराय आले तर त्यांनी रामदर्शन द्यायचं ठरवलं. तुम्ही जानकी होणे असं होय म्हणले. आले काय हो प्रभू? काही नाही म्हणले मी राम होतोय, तू जानकी हो. तिने काही केलं नाही. जानकी या प्रतीतीचा पदर घेतला. पदर घेतल्यावर जानकी झाली. काही केलं नाही, काही केलं नाही. जानकी या प्रतीतीचा पदर घेतल्याबरोबर जानकी आले. तितक्यात मारुतीराय मग बघितलं राम पंचायत आणि बरं वाटलं. वा वा वा. सगळ्याचे अहंकार किती आहेत बघा इकडे सगळे. म्हणून एका गोष्टीत सगळे बरेच परमार्थिक अहंकार सांगितले. मारुतीराय आले. त्याने पायावर डोकं ठेवलं. वर बघताना राम आणि खाली बघताना पाया पडताना कृष्ण दिसू लागला. हा ही काय वानगडा? पुन्हा बघितलं दाशरथी राम आणि डोळे दाखवून ध्यान करायला लागला. मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे. आता मुरली मनोहर दिसू जो लागला तुम्हाला सांगू. अरे म्हणले काय वानगड? डोळे उघडल्यावर राम आणि डोळे झाकल्यावर कृष्ण. असा 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 असा. राम गालातल्या गालात हसतो. शेवटी मारुतीराय म्हणले प्रभू काय लीला आहे ही? नाही म्हणले मारुतीराय तुमच्या मनातला भेद काढून टाकण्याकरता लीला आहे. तुमच्या मनातला भेद काढून टाकण्याकरता जो राम आहे तोच कृष्ण आहे, जो कृष्ण आहे तोच हरी आहे. हा भेद काढून टाकण्याकरता घडलं. राम कृष्ण हरी भिन्न नाहीत. आता बघा म्हणले कृष्ण, आता बघा राम.
कोण दिसलं? दोन्ही एक दिसलं. काय? आणि मग मान्य केलं रथावर बसायचं. म्हणले मागच्या अवतारात खूप सेवा झाली, या अवतारामध्ये काय? या अवतारामध्ये काही नाही म्हणले, मोठी काही सेवा नाही आहे. जेव्हा महाभारतातलं युद्ध होईल तेव्हा तुम्ही वर बसायचं आणि होप करायचं आणि पळवून लावायचं सगळ्यांना. या सगळ्यांच्या बाणात ताकद नाही, तेवढी तुमच्या होपमध्ये ताकद आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सार्थपण पार्थाचे करतो असे. सारथी कृष्ण भगवान आणि ध्वजस्तंभावर मारुतराया बसलेले. जिंकतील नाही तर काय होईल? कशाचं कमतरता होती कळलं का? किती जणांचे अहंकार गेले? जंबूमाळ्याचा गेला, बरोबर आहे ना? जंबूमाळी आपल्या जे मोठ्या मोठ्या बागेतले माळी असतात ना, आपल्या ओळखीच्या लोकांना फुलं फुकट देतात आणि बाकीच्यांनी बघितलं तर काय फुल तोडताय का? असा कोणी भेटला की त्याला म्हणावं तुमचं नाव आम्हाला माहिती आहे जंबूमाळी. माझं बोलणं कळलं का? कुठं अवघडच आहे. त्याचा उतरला. गरुडाला वाटत होतं देव माझ्या पाठीवर बसतो, मी म्हणजे सर्वश्रेष्ठ. का सत्यभामाला वाटत होतं माझ्या इतकी मिस युनिवर्स दुसरी कोणी नाही. अहो जगातली सुंदर म्हणजे युनिवर्सच ना, वर्ल्ड कशाला म्हणू. आणि भगवंताने सुद्धा तिला काही बाकीचं काही तिचं बघितलं नाही. रूपास्तव वरली होती, ओवीच आहे, तिच्या रूपास्तव वरली, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. काय होतं, देवाला अपॉइंटमेंट खूप. या लग्नाला जा, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. आईसाहेब म्हणायचे आता तुमची मागे माझी कुतरओढ किती होते, तिला घेऊन जा ना, ती सभेला बरी दिसते तुमच्या शेजारी. माझं काय आपलं काय? मी अजून डोक्यावरच्या पत्राची, ती सत्यभामा तुमची फॅशनेबल आहे, तिला घेऊन जा. हिलाही बरं वाटायचं. मग माणसं विचारायची सत्यभामा ताई तुम्ही आला नाही, रुक्मिणी आईसाहेब आला नाही. काय आहे ते, काय समारंभाला जायला देवाला मीच आवडते, माझ्याशिवाय ते जातच नाहीत बाहेर. रुक्मिणीला नाही नेत ते. तिची झीट उतरली बरोबर. साधी जानकी होता आलं नाही आणि इथे स्मृती बरोबर जानकी पदर घेतल्यावर जानकी. मन मंदिरा गजर भक्तीचा.